दिसते स्क्रीन दिसते आहे? हो सर. हो सर. आवाज येतोय बरोबर? हो सर. हो सर. कल हमने देखे ड्रॉबैक्स, ठीक है, रुदरफोर्ड की। तो उसमें क्या था, मैं शॉर्ट में 2 मिनट में बता देता हूँ, रिकैप कर रहा हूँ। तो रुदरफोर्ड जो था उसने बोला था कि पॉजिटिव चार्जेस आर सिचुएटेड एट द सेंटर एंड ऑल मास ऑफ द एटम इज ऑल्सो सिचुएटेड एट द सेंटर। ठीक है, पॉजिटिव चार्जेस, दिस इज वेरी इंपॉर्टेंट सेंटेंस, ओके। पॉजिटिव चार्जेस एंड all mass concentrate at the center, concentrate at center, and this center called, what called? Nucleus. This is the important statement given by the Rutherford, okay. After that he also said all electrons revolve around the nucleus in a single orbit. ठीक है, all electron revolve around nucleus in single orbit. Okay, both are the statement given by the Rutherford. ठीक आहे. एक काय सांगितलं होतं मग मी, मॅक्सवेल नावाचे काय होते, सायंटिस्ट होते. तर मॅक्सवेलचं म्हणणं असं होतं कि जेव्हा कोणताही ऑर्बिट, कोणताही पार्टिकल, कोई भी पार्टिकल, मैक्सवेल का बोलना ऐसा था, उनका नाम ध्यान में रखना, ठीक है, मैक्सवेल का बोलना ऐसा था कि कोई भी पार्टिकल जब सर्कुलर मोशन में रहता है, मतलब वो सर्कुलर पाथ पे जब मोशन करता है तो उसकी एनर्जी डिक्रीज होती है, वो एनर्जी का लॉस करता है इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन। ठीक है, इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन के फॉर्म में वो एनर्जी का लॉस करता है। उस वक्त क्या होता है कि उसकी एनर्जी का लॉस होने के कारण उसकी स्पीड कम हो जाती है, और उसकी स्पीड कम होने के कारण वो जाके सेंटर में गिर जाएगा। ठीक है, तो ऐसा बोलना था मैक्सवेल का। लेकिन ये जो एटम है, एटम में भी ऐसी है। तो मैक्सवेल ने जो बोला कि पार्टिकल जो है इलेक्ट्रॉन, वो सेंटर में जाके गिर सकते हैं, लेकिन वो ऐसा नहीं होता, सेंटर में जाके नहीं गिरते इलेक्ट्रॉन। तो ऐसा क्यों नहीं होता, उसका कारण जो है वो रुदरफोर्ड ने दिया नहीं। व्हाई इलेक्ट्रॉन नॉट फॉल इनटू द न्यूक्लियस। ठीक है, ये जो क्वेश्चन है, ये क्वेश्चन का आंसर रुदरफोर्ड ने नहीं दिया। दिस इज द फर्स्ट ड्रॉबैक। एंड ही ऑल्सो नॉट गिव द रीजन फॉर व्हाई ऑल इलेक्ट्रॉन रिवॉल्व इन अ सिंगल ऑर्बिट। सबके सब इलेक्ट्रॉन एक ही ऑर्बिट में क्यों रिवॉल्व होते हैं, इसका भी कारण रुदरफोर्ड ने नहीं बताया। ठीक है, फिर ये जो भी ड्रॉबैक थे रुदरफोर्ड के, वो सब ड्रॉबैक दूर करने के लिए बहुत सारी थेरीज थी, बहुत सारी थेरीज आई थी। अब हमारी जो टेक्स्ट बुक है, उस टेक्स्ट बुक में बहुत ही शॉर्ट में, मतलब बहुत ही ज्यादा 0.5% भी उसने दिया नहीं है। 5 पॉइंट हे जे त्याच्यानंतरचा तुम्ही टॉपिक पहा, त्याच्यात पहा काय काय नाव आहे, मी तुम्हाला सांगतो। 2 मिनिट थोडंसं पुस्तक काढा, मी स्वतः पुस्तक हातात घेऊन वाचतो। ठीक है, फिर तुम लोगों को मैं उसको डिटेल में समझाऊंगा, चाहे 4-5 दिन चले जाए कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन वो डिटेल में बताए बगैर जमता ही नहीं। अब देखो, उसने हे बघा, हा पॅरेग्राफ वाचतोय मी, स्वतःहून वाचतो, जाणून बुजून। ठीक आहे, या इथनं डेव्हलपमेंट लिडिंग टू द बोर्स ॲटॉमिक मॉडेल पासून ते इथपर्यंत हा फक्त 8-10 लाइन का पैराग्राफ, 8-10 लाइन का पैराग्राफ मैं पढ़ता हूं। ठीक है, अभी उसमें भी देखो क्या बोला उसने, एट द टाइम वेन डिफरंट मॉडेल ऑफ एटॉमिक स्ट्रक्चर वेअर बीइंग पुट फोर्थ म्हणजे कंटिन्यू मध्ये जेव्हा कोणतीही गोष्ट केली जाते, किंवा एखादी गोष्ट जेव्हा आपण समोर तिला हे करतो, पास करतो, इट इज कॉल्ड एज फोर्थ। ओके, इट इज नॉट फोर्थ नहीं, चौथा नहीं। ठीक है, हाँ,
अभी देखो, फोर्थ, सम रिजल्ट ऑब्टेन्ड फ्रॉम द स्टडीज ऑफ इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर. रेडिएशन जे असतात, रेडिएशन इन द सेन्स रेज, ठीक आहे. मग जसं एक्सरे आहे, कॅथोड रेज आहे, ठीक आहे, एक्सरेज आहे, कॅथोड रेज आहे, त्याच्यानंतर गॅमा रेज आहे, अल्फा रेज आहे, बीटा आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे रेज असतात, ठीक आहे, कॉस्मिक रेज असतात. तर हे जे रेज असतात, हे जेव्हा एखाद्या मॅटरवर, सपोज दिस इज द मॅटर, ओके, एटम इज ऑल्सो मॅटर, हे जेव्हा ते मॅटरवर आदळतात, असे जब ये मैटर पे ऐसे स्ट्रक करते हैं तो वो मैटर में वो रेडिएशन से कुछ इफेक्ट होते हैं, ठीक आहे. ते मॅटर जे असते, हे जे मॅटर आहे, या मॅटरवर रेडिएशनचा इफेक्ट होते. तर तो काय इफेक्ट होते, याचा स्टडी खूप महत्वाचा होता त्या काळामध्ये. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन द मॅटर, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ रेडिएशन ऑन द मॅटर. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कवरी ॲट दॅट टाइम, आणि त्याचा भरपूर ठिकाणी उपयोग केला गेलेला आहे, ठीक है. सो मैं सिर्फ बता रहा हूं अभी पढ़ के तुम लोगों को, फिर बाद में उसको मैं डिटेल में ले रहा हूं. ओके, रिक्वायर्ड टू कोरिलेट टू द एटॉमिक स्ट्रक्चर. नील बोर यूटिलाइज दिस रिजल्ट टू गेट ओवर द ड्रॉबैक ऑफ रुदरफोर्ड एटॉमिक मॉडल. अब उसने देखो क्या क्या यूज किया रुदरफोर्ड के जो मॉडल था, उस मॉडल के ड्रॉबैक को कम करने के लिए वेव पार्टिकल ड्युअलिटी. अब वेव पार्टिकल ड्युअलिटी का मतलब क्या था है कि जैसे वेव जो है, अब जैसे फॉर एग्जांपल ले रहा हूं मैं, हमारी लाइट जो है, जो लाइट सन से हमारे अर्थ तक आता है, इट इज लाइट ट्रेवल इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स. ओके, अब इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव का मतलब क्या होता है, तो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव मीन्स ऐसी वेव कि जिसमें दो प्रकार के कंटेंट होते हैं, इलेक्ट्रिकल और मैग्नेटिक कंटेंट वाली जो वेव बनती है, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव, ठीक है. तो जो एक जस्ट मिनट, जो वेव, जिस वेव में इलेक्ट्रिकल और मैग्नेटिक ऐसे दो प्रकार के कंटेंट से जो वेव बनी हुई होती है, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. ओके, अब ये इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जो एक्चुअल ट्रांसफर वेव है, वो ट्रांसफर वेव मतलब डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन एंड ऑसिलेशन ऑफ पार्टिकल इज परपेंडिक्युलर. मैं बताता डिटेल में, फक्त मी बरोबर तुम्हाला हे सांगतो आहे, इंट्रोडक्शन फक्त, ठीक है. सो अभी ये इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जो है, इसकी, इसमें से मोस्ट ऑफ द, इसकी जो स्पीड है बहुत सारी है. जैसे अभी एक्सरे इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स है, गैमा रेज इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स है, ठीक है, लाइट रेज इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स है. अभी कुछ साइंटिस्ट का ऐसा बोलना था कि ये जो वेव है, ये सिर्फ इन द फॉर्म ऑफ वेव ट्रांसफर हो रही है, ठीक है. लेकिन कुछ साइंटिस्ट का ऐसा भी बोलना था कि वेव में, वेव नेचर तो असतेच वेवला, वेव हैज वेव नेचर, बट वेव ऑल्सो हॅव पार्टिकल नेचर, असं बनवतं. म्हणजे दोन प्रकारचं नेचर असते वेवला. वेव को दो प्रकार का नेचर रहता है. फर्स्ट वन इज वेव नेचर अँड सेकंड वन इज अ पार्टिकल नेचर. म्हणजे दोन प्रकारचे कसे काय हे नंतरचा विषय आहे, ते सांगतो मी तुम्हाला सगळं, चिंता त्याच्याबद्दल नका करू तुम्ही, ठीक है. फक्त आता ऐकून एवढं घ्यायचं, लक्षात एवढं घेण्याचा प्रयत्न करायचा. ध्यान में इतना लेने की कोशिश करो कि कुछ भी खास पढ़ने वाले हम लोग 2 4 5 8 दिन में कुछ भी खास पढ़ने वाले हैं. वो खास क्या है उसका इंट्रोडक्शन में तुम लोगों को अभी दे रहा हूं, ठीक है. अभी हम मेनू सेट कर रहे हैं क्या क्या करना है, और मेनू सेट करने के बाद में एक्चुअल वो बनाएंगे और फिर उसको खाएंगे, लाइक दैट. ओके, सो अब ये जो वेव है, इसको दो प्रकार का नेचर है, एक वेव नेचर और एक पार्टिकल नेचर, ऐसा बोलना था साइंटिस्ट लोगों का, ठीक है. अब वो क्यों था, क्या था, वो हो गया दूर. उसको बोला गया है ड्यूअल नेचर. ड्यूअल मतलब डबल, डबल नेचर. फर्स्ट वन इज अ वेव नेचर एंड सेकंड वन इज अ पार्टिकल नेचर. ओके, सो ड्यूअल नेचर. उसके बाद वाला सेंटेंस देखो, उसके बाद वाला दो, पॉइंट नंबर 2, इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन, ठीक है. वेव और पार्टिकल बोला उसने, देखो, वेव और पार्टिकल ड्युअलिटी मतलब एक वेव, एक कौन सा है, वेव है, और दूसरा पार्टिकल है. उसके बाद में लाइन इमिशन स्पेक्ट्रा ऑफ हाइड्रोजन. दिस इज वेरी इंपॉर्टेंट डिस्कवरी एट दैट टाइम. ये बहुत ही इंपॉर्टेंट था. अभी इसने ये दोनों
जो है इस हमारे टेक्स्ट बुक में कुछ प्रमाण में सिर्फ ऐसे प्रसाद वाटल्यासारखं दिलेलं आहे. प्रसाद वाटल्याने पोट नसते भरत. प्रसाद जो असते ना, हातावर थोडासा प्रसाद देतात आणि मग ते आपण खातो आणि बस झालं. तर ते प्रसाद खाल्ल्याने पोट नाही भरत. ठीक आहे. आता मी ते तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये. वेळ लागलाच चालन, काही प्रॉब्लेम नहीं, पण ते डिटेलमध्ये शिकणं आवश्यक है तुम्हाला एंट्रेंसच्या हिशोबाने. अब उसके नीचे देखो, वेव पार्टिकल ड्युअलिटी इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन, डायलेमा. डायलेमा साइंटिस्ट का नेम था, डायलेमा. ठीक है. डायलेमा वॉज पोज बाय द इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन इन द वर्ल्ड ऑफ साइंस, फिनोमिना such as diffraction and interference of the light. These are the phenomena of light. Diffraction असते, interference असते, reflection असते, refraction असते. ओके, सगळे लाईटचे फिनॉमिना आहे. could be explained by treating light as a electromagnetic wave. ओके. ऑन द अदर हँड ब्लॅक बॉडी रेडिएशन, आता ही एक गोष्ट महत्वाची आहे. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तर खूपच जास्त महत्वाचा आहे. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ये क्या है, सब कुछ could not be explained by the wave nature of the light and only accounted for by the considering particle nature of the light. The only way to resolve the dilemma was to accept that light has a dual behavior. अब इसको डिटेल में बताना है कि उसने कुछ ऐसी बातें बताया कि ये फिनोमिना लाइट वेव के आधार पे एक्सप्लेन नहीं करता, अमुक अमुक फिनॉमिना तो पार्टिकलच्या आधारावर एक्सप्लेन नाही करत, पण तो का बरं नाही करत त्याचं सगळं आपल्याला पाहत. आता त्याच्या समोरचं खूप कमाचं आहे आपल्या. वेन लाईट इंटरॅक्ट विथ द मॅटर इट बिहेव ॲज अ स्ट्रीम ऑफ पार्टिकल कॉल्ड एज फोटॉन. अबे फोटॉन क्या रहते, ठीक आहे. हे फोटॉन काय असते हे सगळं सांगतो मी तुम्हाला. त्याच्या आधी मला फक्त वेव शिकून घेऊ द्या तुम्ही. वेन लाइट प्रोपोगेट इट बिहेव एज अ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव. प्रोपोगेट होना मतलब एक जगह से दूसरी जगह पे जाना, ट्रैवल करना, इट इज अ प्रोपोगेशन. ओके. सो अभी मैंने सिर्फ जो मुझे बताना तो तुमको बता दिया. अब मैं उसको डिटेल में तुम लोगों को एक एक बात पढ़ाऊंगा और फिर अपन देखेंगे क्या समझ में आता है, क्या नहीं आता है, कैसे होता है. ठीक है. आता मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो एक एक गोष्ट. आता तुम्हाला वेव वगैरे माहित असेलच. अभी देखो फॉर एग्जाम्पल दिस इज अ सोर्स ऑफ वेव. ठीक है. ये सोर्स ऑफ वेव. ठीक है. वेव माहिती आहे की नाही हे सांगा. वेवची डेफिनेशन हो. तरी मी सांगून देतो. फॉर एक्झाम्पल एकदम सिंपल सांगतो मी तुम्हाला. वेव म्हणजे काय, समजा एक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, तुम सबने देखा होगा कि मान लो तुम कहीं बाहर गए, वहां पे एखादा तालाब है छोटा सा या कहीं ऐसा है तालाब है और उसमें पानी एकदम स्टेबल है उसमें का. एकदम सिंपल एग्जाम्पल सांगतो मी तुम्हाला. तो पानी स्टेबल है उसमें का और पूरा कुछ हलचल नहीं हो पानी में, बिल्कुल इट इज अ वेरी स्टेबल पानी, स्थिर पानी है बिल्कुल. अगर उसमें तुमने एखादा पत्थर फेंके तो देखो जहां पे पत्थर तुम डालते हैं उसके सराउंडिंग में ऐसे सर्कल बनते जाते हैं और वो सर्कल दूर 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 जाते हैं. कोणी कोणी ऑब्झर्व केलेली गोष्ट आहे. हो सर. जाते सर. हो सर. so this is nothing but the transfer wave. ट्रांसफर वेव ही ट्रांसफर वेव आहे एक प्रकारची. अब इसको वेव क्यों बोला गया है. आता पहा कसं होतं, थोडंसं डोकं लावायचं. सायन्स आहे तुमचं, सायन्स हे डोकं लावल्याशिवाय शिकताच नाही येत. आता पानी असं स्थिर होतं, ते पानी ऐसे स्टेबल था, वो पूरी तरह से स्टेबल था. जैसे तुमने उसमें कंकर डाल दिए, क्या हुआ कि वहां का पानी जो है ऐसा ऐसा होने लगा. पहा असं असं होत राहिलं पाणी, असं असं चाललं ते. ठीक है. ये जो हम बोल रहे हैं कि ऐसा दिखता, ऐसे नहीं दिखता एक्चुअल. जहां पे तुमने पानी डाले, वहां जहां पे पत्थर डाले वहां का पानी ऐसे ऊपर हुआ, मग खाली गेलं ते पाणी. ठीक आहे. मग अधिक वर गेलं, हे असं असं होत चाललं ते पाणी. समजलं बोलणं. दिस इज कॉल्ड वेव. वेव म्हणजे काय, आता हे जे होते पार्टिकल जे होते, ऐकून घ्या बरोबर. ये जो थे पार्टिकल पहले ऐसे स्टेबल थे, ऐसे स्थिर होते, ऐसे स्ट्रेट लाइन होते पहले. अब वो ऐसे ऐसे होना चालू हो गया. मतलब तुमने पार्टिकल को क्या किया, डिस्टर्ब किया. यू प्रोड्यूस द डिस्टर्बन्सेस इन द वॉटर पार्टिकल, सरफेस वॉटर पार्टिकल बाय काय करून, दगड टाकून तुम्ही काय केलेलं आहे, त्याला त्या वॉटर पार्टिकलला, सरफेस पार्टिकलला काय केलेलं आहे, डिस्टर्ब केलेलं आहे. बरोबर आहे. ते तर स्थिर होते ना, असे स्थिर होते. तुम्ही दगड टाकल्यामुळे ते पार्टिकल असे व्हायला लागले. आता पटलं बोलणं, समजलं का.
हे जे हे जे हो, sir. डिस्टर्बन्सेस प्रोड्यूस होतात, दिस डिस्टर्बन्स प्रोड्यूस इन अ पार्टिकल ऑफ द मॅटर इज कॉल्ड एज वेव्ह. द डिस्टर्बन्सेस प्रोड्यूस इन द पार्टिकल ऑफ द मॅटर इज कॉल्ड एज वेव्ह. वेव्ह दोन प्रकारचे आपल्याला पाहिजे, ट्रान्सफर आणि लॉन्जिट्युडिनल. तर आपल्याला फक्त ट्रान्सफर पाहिजे, लॉन्जिट्युडिनलचं काम नाही आहे. साऊंड वेव्ह असतात, लॉन्जिट्युडिनल वेव्ह त्याचं आपल्याला काम नहीं सद्या. अभी ये देखो, ये सोर्स है लाइट, इसका वेव का सोर्स है. अभी ये वेव जो है, इधर ध्यान दो मेरी तरफ, पूरा फोकस मेरी तरफ करो. ये जो वेव है, ये वेव ऐसी प्रपोगेट होने वाली है. इकडून वेव इकडे जाणार आहे. इधर से वेव यहां से, ये यहां पे शुरुआत है उसकी, सोर्स है, यहां से वेव आगे जाने वाली है इधर. मतलब ये जो है डायरेक्शन है, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव, ऐसा है वो, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. इतना दी वेव निकलणार, यहां से वो वेव निकलेंगी और वो इधर जाएंगी, ऐसी इधर जाना है उसको. ठीक है, तो वो गई डायरेक्शन. जसं मी आता इथे उभा आहे, इथे मी उभा आहे, ठीक है, यहां से मुझे यहां पे पहुंचना है, तो फिर मैं ऐसे रास्ते से सीधा जाऊंगा. दिस इज माय डायरेक्शन ऑफ जर्नी, ये मुझे जाना है इधर. तो बस वैसे ही वेव का डायरेक्शन इधर है जाने का. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव. जिस डायरेक्शन में वेव जाती है उसे बोला जाता है. अभी वेव जो है वो वेव इन द फॉर्म ऑफ वेव जाएंगी. कैसे जाएंगी देखो, तो ये ऊपर पार्टिकल, जितने ऊपर उतने ही नीचे. अब मेरे से कम ज्यादा होगा, लेकिन तुम लोगों ने बरोबर निकालना, तुम्हारे पास लाइन है ऐसी, ये सोर्स है तो फिर ये ऐसी निकालना है. बरोबर त्याच्या मधात काढायचं असं, मतलब वो क्लियर दिखेगा बिल्कुल. समझ में आई बात? हाँ. सो ये पार्टिकल असे प्रपोगेट करतील लाइक दैट. ओके, हाँ, ये ऐसा है. अब देखो, ये जो वेव है, ये बरोबर आहे का सर? दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. डायरेक्शन ऑफ काय आहे? प्रोपोगेशन आहे. म्हणजे इथून वेव निघणार, इकडे जाणार. और ये है पार्टिकल वेव के जो ऑसिलेट हो रहे हैं, ऊपर नीचे ऐसे ऑसिलेट होने म्हणजे असे असे होता है, ते वर खाली होता है. दिस इज कॉल्ड ऑसिलेशन. ठीक है, ऑसिलेशन होता है, ऑसिलेट हो रहा है, वाइब्रेट होता है, वाइब्रेट. ऑसिलेट होता है म्हणजे वाइब्रेट हो रहे हो, ऊपर नीचे ऐसे ऐसे हो रहे हैं. सो दिस इज द, अब देखो क्या है, ये डायरेक्शन है प्रोपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन है, और ये ऑसिलेशन है. इट इज नियरली परपेंडिकुलर, नियरली परपेंडिकुलर है. एक्चुअल परपेंडिकुलर ही रहता, लेकिन हम लोगों को आगे बढ़ाना है करके वो कम दिखता है थोड़ा सा. सो ये जो है, ये परपेंडिकुलर वेव है. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन एंड ऑसिलेशन ऑफ पार्टिकल. डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन, ऑसिलेशन of particle and direction of propagation is perpendicular to each other, बरोबर है, each other. और ऐसी जो वेव रहती, इट इज कॉल्ड ट्रांसफर वेव. ट्रांसफर वेव आई थी ऐसे वेव में. अब देखो, डायरेक्शन ये है और ये हो गई पार्टिकल की ऑसिलेशन की डायरेक्शन. इट इज नियरली परपेंडिकुलर टू द, ये दोनों चीजें एक दूसरे को नियरली परपेंडिकुलर है, इसीलिए डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल, पार्टिकल के ऑसिलेशन की डायरेक्शन, पार्टिकल के वाइब्रेशन की डायरेक्शन, और डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इज परपेंडिकुलर. ये डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन और ये हो गई डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन, ये दोनों एक दूसरे को परपेंडिकुलर है. इट इज, ऐसा जो वेव रहती उसे बोला जाता है ट्रांसफर वेव. ओके, अभी जो ऊपर का पॉइंट रहेगा, इट इज कॉल्ड एज क्रिस्ट. क्रिस्ट. और नीचे का जो पॉइंट रहता है उसे बोला जाता है ट्रफ. सबसे नीचे वाला पॉइंट ट्रफ. ट्रफ म्हणजे सगळ्यात डाऊन पॉइंट
आणि क्रिस्ट म्हणजे सगळ्यात वरचा पॉइंट. TROUGH ट्रफ म्हणजे दरी आणि क्रिस्ट म्हणजे पर्वत असं आहे ते. ठीक है, ये हो गया. तो हाईएस्ट पॉइंट जो है वो क्रिस्ट है और लोएस्ट पॉइंट जो है वो ट्रफ है. अब देखो इधर ध्यान दो, अभी मैं बहुत इंपॉर्टेंट बात बताने जा रहा हूं. अभी यहां से वेव शुरू हो गई. सुनो, लिसन, यहां से वेव शुरू हो गई. ये पॉइंट है, उसमें देखो ये आ गया एक क्रिस्ट, यहां तक एक क्रिस्ट आया और एक क्रिस्ट खत्म होने के बाद में वापस से हम नॉर्मल पोझिशन पे आहे. हे नॉर्मल आहे, ही नॉर्मल पोझिशन आहे. नॉर्मल वरून आपण वर गेलो, क्रिस्ट, पुन्हा नॉर्मल आलो, फिर वो नॉर्मल से और हम जा रहे इधर ट्रफ, फिर वापस से आ गया मैं नॉर्मल. अब ये वाले पॉइंट से, ये ए पॉइंट से ये देखो मैं यहां पे करके रख रहा हूं ऐसे, ए पॉइंट से बी पॉइंट तक उसका एक ऑसिलेशन कंप्लीट हो गया, एक चक्कर कंप्लीट हो गया उसका. एक क्रिस्ट और एक ट्रफ, एक क्रिस्ट और एक ट्रफ नॉर्मल पोझिशन वरून ही. दिस इज द इक्विलिब्रियम पोझिशन. ये इक्विलिब्रियम पोझिशन आहे, मिडल पोझिशन आहे. ठीक है, नॉर्मल पोझिशन आहे, रेस्ट पोझिशन आहे. कि यहां से शुरू हुई वेव, यहां से शुरू होके एक क्रिस्ट लिया उसने, फिर नॉर्मल पे आया, इक्विलिब्रियम पे आया और फिर यहां से वापस एक ट्रफ लेके यहां पे पहुंचा. दिस इज कॉल्ड वन ऑसिलेशन और वन साइकिल. वन साइकिल और वन ऑसिलेशन. वन सायकल और वन ऑसिलेशन. ठीक आहे, याला म्हणतात वन सायकल किंवा वन ऑसिलेशन. म्हणजे काय, याच्यामध्ये काय, वन क्रिस्ट अँड वन ट्रफ, वन क्रिस्ट आणि वन ट्रफ जर कंप्लीट झालं तर एक सायकल, एक ऑसिलेशन. फिर यहां से दूसरा शुरू, ये एक ट्रफ और सॉरी एक क्रिस्ट और एक ट्रफ. दिस इज द सेकंड ऑसिलेशन. दोन ऑसिलेशन झाले, हे पुन्हा सुरू झालं असं, वापस हो गया, ये हो गए तीन ऑसिलेशन. तो हमने यहाँ पे बताए ये पहला ऑसिलेशन, ये दूसरा ऑसिलेशन और ये तीसरा ऑसिलेशन. अलग अलग लक्षात सांगा मला. हो. Yes, sir. व्यवस्थित हो, समजून sir. आलेलं आहे. हा हो, चला. sir. तर हे झालं एक ऑसिलेशन कंप्लीट, हे दुसरं ऑसिलेशन, हे तिसरं. ठीक आहे, हे लिहून ठेवा माहिती, हे लिहून ठेवायचं, नोट करून ठेवायचंय, कामात पडते. ओके, अब देखो एक क्रिस्ट, कोई भी क्रिस्ट पकड़ो तुम, ये पकड़ो, ये पकड़ो, दो सक्सेसिव क्रिस्ट के बीच का डिस्टेंस या दो सक्सेसिव ट्रफ के बीच का डिस्टेंस, इट इज कॉल्ड वेवलेंथ. क्या बोलना उसको, वेवलेंथ बोलना. हे लिहिलं का रे, हे खालचं लिहिलं का हे? हो सर. एक मिनिट. हो, sir. हा, हे लिहून टाका, हे महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. डायरेक्शन ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल and direction of propagation is perpendicular to each other. Such wave is called transfer wave. सर झालं. हो, आमच्या भाऊचं राहिलं लिहायचं. ओके, हा. तर आता पहा, वेवलेंथ वन ऑसिलेशनचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं, वन क्रिस्ट आणि वन ट्रफ जर एकत्र झालं तर त्याला म्हणायचं वन ऑसिलेशन. आता दोन लगातारच्या क्रिस्ट मधलं किंवा दोन लगातारच्या ट्रफ मधलं डिस्टन्स, इट इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. लिहा वेवलेंथ. ओके, वेवलेंथ. तर distance between two successive कॉन्झिक्युटिव्ह आहे की सक्सेसिव्ह आहे, मला पाहून घेऊ दे. ते शब्द तोच आपण वापरू, डिफरन्स. हा, कॉन्झिक्युटिव्ह दिलेला आहे. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह और कॉन्झिक्युटिव्ह, सीयूज आहे ना रे, TIV, कॉन्झिक्युटिव्ह
distance between two successive or consecutive crest or trough is called as wavelength. It's called as wavelength. दोन लगातारच्या बरोबर आहे का? मराठीत पण सांगतो. दोन लगातारचे, ही पहिली क्रिस्ट आहे पहा, ही पहिली क्रिस्ट आहे आणि ही सेकंड क्रिस्ट आहे. तर दोन लगातारच्या क्रिस्ट मधलं किंवा दोन लगातारच्या ट्रफ मधलं जे डिस्टन्स असते त्याला म्हणायचं वेव्हलेंथ. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. इट इज रिप्रेझेंटेड by letter like that. It is called as lambda. B चा प्रोनाउन्सिएशन नाही आहे त्याच्यात, काय लॅम्बडा असा आहे, लॅम्बडा. ओके, लॅम्बडा. त्यानंतर त्याचं युनिट जे असते ते एसआय युनिट. एसआय युनिट जे आहे ते मीटर आहे आणि सीजीएस युनिट जे आहे ते सेंटीमीटर आहे. कारण की ते डिस्टन्स आहे ना. सीएम लिहितो, चालेल, सीएम चालेल, मीटर आणि सेंटीमीटर. सो कारण की डिस्टन्स इट इज द डिस्टन्स ओनली एंड डिस्टन्स मेजर इन मीटर एंड सेंटीमीटर. ओके, ये हो गया एक वेवलेंथ खत्म. ठीक है, लॅम्बडाने हे करतो आपण. आता काही त्याचे रिलेशन मग मी तुम्हाला देईल. किती वेळ रे बेटा? हॅलो, नंतर बोलतो. हाँ, अभी मुझे तुम लोगों को बताना है फ्रिक्वेन्सी एंड वेव नंबर, या दोन गोष्टी झाल्या पाहिजे. मोडू का? हे झालं का सर? 1 मिनिट. ओके. हो सर. हो सर. हाँ हाँ, चला. झालं सर. हा, चला. ओके, आता पहा, इकडे लक्ष द्यायचं. आता मी तुम्हाला आणखी जास्त सोप्या पद्धतीने सांगतो. सपोज हे मी असं पकडून ठेवलेलं आहे, हा पेंडुलम आहे असा. इमॅजिन करायचं, एकदम सिंपल वेनी सांगतो, लक्षात आलं पाहिजे. आता हा असा आहे, ठीक आहे. याच्यावर डायग्राम पण काढतो सोबत. हे रूप आहे, हे पकडलेला आहे असा, हा इथं आहे असा. ठीक आहे, हे असं. ओके, आता मी याला काय करतो, हे असं आहे, पाहून घ्या. डायग्राम प्लस हे सारखं काढून आलं. ही झाली मीन पोझिशन, ही अशी मीन पोझिशन. ठीक आहे, मीन म्हणतात त्याला किंवा इक्विलिब्रियम म्हणतात. अविनाश काय मीन और इक्विलिब्रियम. आता कोण बोलत आहे? माहिती त्याच्यावर. कोण बोलत आहे? बोलणं बंद करा रे बा, बोलायचं नाही अजिबात. हुमांशु, बोलायचं नाही अजिबातच नाही. हा, इकडे लक्ष द्या. तर हा झाला इक्विलिब्रियम. पाहून घ्या, हे आणि पेन आणि हे लाईन मी जे डायग्राम काढतो ते ऑब्झर्व करायची. आता मी याला इथं नेला असा, म्हणजे फोर्स लावला काहीतरी असा नेला. ठीक आहे, हा इथं आणला मी, इथे आलेला आहे, ही ए पोझिशन. आता याला जर समजा हे असं आहे, याला जर मी सोडून दिलं तर हा इथंच राहीन की खाली जाईन रे? इथं जाऊन थांबन काय असं? नाही, हा इथून निघेल आणि इथे जाईल, इकडे जाईल. बरोबर आहे. हा झाला बी पोझिशन. आता लक्षात हे घ्यायचं, ध्यान में ये लेने का कि जितना डिस्टेंस ये है ना इक्विलिब्रियम से ए का, उतना ही डिस्टेंस रहेगा इक्विलिब्रियम से बी का. ठीक है. मग आता ये दिस इज इन द फॉर्म ऑफ पेंडुलम. आई रिलेट विद द वेव. ओके, मैं उसको वेव के साथ में ये कर रहा हूं. ये मीन पोझिशन हमारी ये है, हे जे मीन पोझिशन आहे ती ही आहे. आता इथून हा झाला ए, तुमचा ए झाला हा, ही वाली पोझिशन. मग ए वरून तो कुठं चालला? मीनवर. पहा, ए वरून मीनवर, ए से मीन पे और मीन से बी पे, मीन वरून बी वर, ही बी पोझिशन आहे. ठीक आहे, हे मगाशी लिहिलेलं आहे ते वेगळं. ठीक आहे, ही बी पोझिशन आहे आणि बी वरून पुन्हा परत कुठं येणार? मीनवर. ओके झालं.
मग आता इकडे लक्ष द्यायचं की इकडून निघून इथून जाऊन इथपर्यंत पूर्ण एक चक्कर कंप्लीट होणे. A to B and B to A, इट इज वन ऑसिलेशन. ओके, इथे पेंडुलमच्या बाबतीत. अब दुसरा आता मला एक गोष्ट तुम्हाला एक सांगायची आहे की हे जे पार्टिकल आहे हे पार्टिकल इथे डिस्प्लेस झाले किंवा इकडे डिस्प्लेस झाले, ती जी मॅक्झिमम हाईट असते, मॅक्झिमम हाईट ही एक्स या मीन पोझिशन पासून मॅक्झिमम जी हाईट आहे इट इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड म्हणतात त्याला. काय म्हणतात? एम्प्लिट्यूड. एक तर ही किंवा ही दोन्ही सारख्याच राहतील मीन पोझिशन पासून. हा पॉइंट जिथपर्यंत वर गेला, हे पहा इकडे लक्ष द्या, हा पॉइंट वर इथपर्यंत गेला ना असा, मग मी इथे लाईन ड्रॉ करतो, इथून सोर्स आहे आपला, तर इथे करतो. मग हे जे हाईट आहे हा मीन पोझिशन पासून ही जी हाईट आहे, धिस हाईट इज एक्स अँड धिस इज कॉल्ड एम्प्लिट्यूड. धिस इज कॉल्ड एम्प्लिट्यूड. आता हा खाली जाणार असा तेवढाच खाली जाईल ना. मग आता हे जे आहे इथून मी अशी लाईन ड्रॉ करतो. आता हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स जे आहे ना, हे झालं प्लस एक्स, तर हे झालं मायनस एक्स. असं असतं ते. हे प्लस एक्स आहे, तर हे मायनस एक्स आहे. कोणालाही तुम्ही एम्प्लिट्यूड म्हणू शकता. मग एम्प्लिट्यूड म्हणजे काय आहे? लिहा पटकन डेफिनेशन. एम्प्लिट्यूड म्हणजे काय असते? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असते. मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ particles on either side of mean position called amplitude. Okay, and ते पण सेंटीमीटर मध्येच मोजतात. इट इज मेजर इन सेंटीमीटर. ठीक आहे, सेंटीमीटर लिहून टाका खाली. इट इज मेजर इन सेंटीमीटर, कारण की ते पण डिस्टन्स आहे. फक्त मी सांगितलं तुम्हाला वरचं पॉझिटिव्ह, त्याच्या अपोजिट निगेटिव्ह, दोन्ही सारखेच राहील. मायनस एक्स इक्वल टू प्लस एक्स राहणार आहे, ते फक्त साईन अपोजिट राहील, पण दोघांचं मॅग्निट्यूड सारखं राहील, एवढी गोष्ट निश्चित आहे. ओके, देन झालं क्लिअर. हा, आता याच्यानंतर आपल्याला जायचं फ्रिक्वेन्सी काय असते. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये, एक सेकंद म्हणजे मी युनिट टाइम म्हणतो. तेव्हा इकडे लक्ष द्या, इथून निघाला, इकडे गेला, पुन्हा एक आला, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं. किंवा मग सांगितलं एक ट्रप म्हणजे एक ऑसिलेशन. एका सेकंदामध्ये जेवढे ऑसिलेशन कंप्लीट केल्या जाईल तेवढी फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड इन युनिट टाइम. 1 सेकंड म्हणजे युनिट टाइम. इट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. राईट डाऊन. चला लिहा पटपट लिहा, एकदम कामाचं आहे बाबू. द नंबर ऑफ ऑसिलेशन, फ्रिक्वेन्सीचं स्पेलिंग लिहा पहिले. FREQUENCY. फ्रिक्वेन्सी याची रिप्रेझेंट करतो आपण, याला न्यू म्हणतात, न्यू. ओके, लिहा. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स completed in unit time किंवा पर युनिट टाइम लिहा. पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता हे फ्रिक्वेन्सी जी आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय असं. ठीक आहे, त्याला न्यू म्हणायचं, एन्यू. इट्स युनिट इज हर्ट्स. HZ ने आपण त्याला रिप्रेझेंट करू, हर्ट्सच्या फॉर्म मध्ये, HZ. ओके, आता एक खूप महत्वाचं रिलेशन मी तुम्हाला सांगतोय, इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे. फ्रिक्वेन्सी इक्वल टू, लिहा त्याच्या खाली लिहा पटपट. फ्रिक्वेन्सी इक्वल टू वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम डिवायडेड बाय वेवलेंथ. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे न्यू इक्वल टू C
अपॉन लॅम्बडा. हे लक्षात ठेवायचं. न्यू आहे तो काय, न्यू इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. ओके, किती वेळ रे? 2 मिनिटं. बरं, आता लक्षात आलं काय बाळांनो तुम्हाला रे? हो सर. सर. पूर्ण पूर्ण हो. हो. यस सर. अंजनगाव बारीच्या मुली. वेलॉसिटी ऑफ लाईट इज सीन इन रिप्रेझेंट केला जाते का? हो, वेलॉसिटी ऑफ लाईट सी आहे आणि सी इक्वल टू असते 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 8. ही झाली वेलॉसिटी ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता हे लक्षात आलं का सांगा मला पूर्ण? हो सर. हा, आता उद्याला हे पहा, आता हे वाचायचं, 2-2 वेळा वाचायचं, ती वेव काढून पाहायची, लक्षात घ्यायचं, फालतूपणा करू नका. मी जे पुस्तकात नाही आहे ते पण तुम्हाला शिकवणार आहे, कारण की त्याच्याशिवाय ते समोर नाही जात आहेत. म्हणून मला सपोर्ट आला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही जर क्लासमध्ये असते तर मी तुमच्याकडून काही करून ते करून घेतलं असतं, पण आता समोरासमोर नाही आहे म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट चालू आहे, नाही तर मग वेगळ्या पद्धतीने मी करून घेत असतो ते. तर म्हणून आता हे सगळ्यांनी प्रेमाप्रेमाने वाचायचं, जास्त शहाणपण करायची नाही. ओके, अभ्यासाला लागून जायचं. चलो, बाकीचं उद्या पाहू.